नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडी आपण सुरू करूया. तर बघा, पहिला प्रश्न, राज्यसभा उपसभापती कोण आहे? तर पहिला ऑप्शन बघा, हरिवंश नारायण सिंह. दुसरा ऑप्शन CP राधाकृष्णन. तिसरा ऑप्शन आहे के. रहमान खान आणि चौथा ऑप्शन आहे PJ कुरियन. तर राज्यसभेचे उपसभापती आहे हरिवंश नारायण सिंह आणि सभापती आहे CP राधाकृष्णन, जे आपले उपराष्ट्रपतीसुद्धा आहे. ठीक आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. तर के. रहमान खान आणि PJ कुरियन हे सुद्धा उपसभापती होते, पण त्यांचा कालावधी केव्हा होता ते सुद्धा लक्षात ठेवा. तर बघा, के. रहमान खान 2004 ते 2012पर्यंत उपसभापती होते. PJ कुरियन हे 2012 ते 2018पर्यंत होते आणि 2018पासून तर आतापर्यंत हरिवंश नारायण सिंह हेच आहे. ठीक आहे. तर हरिवंश नारायण सिंह यांच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती घेऊया. तर बघा, पद राज्यसभेचे उपसभापती सलग तिसऱ्यांदा बिनविरोध त्यांची निवड झालेली आहे. 2018पासून तेच आहे. ठीक आहे. निवड दिनांक 17 एप्रिल 2026. मागील कार्यकाळात समाप्त 9 एप्रिल 2026ला त्यांचा कार्यकाळ समाप्त झाला होता. त्यांची अजून बिनविरोध निवड झाली आहे. पहिले नामनिर्देशित खासदार ज्यांना राज्यसभा उपसभापती पदावर सलग 3 वेळा बिनविरोध निवड झाली आहे, हे महत्त्वाचं. त्यानंतर बघा, नामनिर्देशित सदस्याला उपसभापती पद मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे म्हणते. त्यानंतर बघा, 2004 नंतर नजमा हेपतुल्ला यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा निवड झालेली पहिली व्यक्ती आहे. काँग्रेस पक्षाशी संबंध नसलेल्या पहिल्या व्यक्तीला सलग तिसऱ्यांदा हे पद. त्यानंतर बघा, हरिवंश नारायण सिंह यांच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती बघा. तर बघा, जन्म 30 जून 1956ला, पक्ष जनता दल युनायटेड. 2018पासून उपसभापती पदावर, पहिली टर्म. पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य आहे ते. प्रथम उपसभापती श्री S.V. कृष्णमूर्ती राव होते. पहिले उपसभापती कोण होते हे सुद्धा विचारू शकतात. तर S.V. कृष्णमूर्ती राव, जो लगातार 2 कार्यासाठी निर्विवाद चुने गए थे. ठीक आहे, म्हणजे 2 वेळेस निवडले ते. आणि पहिली महिला उपसभापती कोण हे सुद्धा लक्षात ठेवा, वायलेट अल्वा, जे केव्हा निवडली गेली होती, 1962मध्ये निवडलेली होती. पहिले जे उपसभापती होते ते S.V. कृष्णमूर्ती राव हे होते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सध्याचे उपराष्ट्रपती जे राज्यसभेचे सभापती अध्यक्ष आहे CP राधाकृष्णन आणि उपसभापतीसुद्धा लक्षात घ्या, श्री हरिवंश नारायण सिंह हे आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न पहा, सन 2026चा प्रतिष्ठित लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कितव्या क्रमांकाचा? तर 5व्या क्रमांकाचा कोणाला मिळाला? तर बघा, ऑप्शन नंबर 1 नरेंद्र मोदी. दुसरा ऑप्शन आहे आशा भोसले. तिसरा ऑप्शन आहे कैलास सत्यार्थी. चौथा ऑप्शन आहे अमिताभ बच्चन. तर याचं करेक्ट उत्तर आहे कैलास सत्यार्थी. आता कैलास सत्यार्थी म्हटल्याबरोबर आपल्याला नोबेल पुरस्कार येतो आणि तो त्यांना 2014 साली हा मिळालेला होता. तर बघा, 2014 साली नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांना जाहीर करण्यात आला आहे. बचपन बचाव आंदोलनचे संस्थापक, यासाठी त्यांना 2014ला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. बालमजुरी विरोधात लढा. तर बघा, 2025ला पुरस्कार मिळालेला होता नरेंद्र मोदी यांना. 2023ला आशा भोसले यांना. 2025 कुमार मंगल बिर्ला यांना आणि 2024ला अमिताभ बच्चन यांना मिळाला होता. ठीक आहे. 2025ला नरेंद्र मोदी आणि कुमार मंगल बिर्ला यांना मिळालेला आहे. त्यानंतर बघा, बालहक्कासाठीच्या जागतिक कार्यासाठी प्रतिष्ठित 2026चा हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. कोणाला? तर कैलास सत्यार्थी यांना. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, 3 क्रमांकाचा, ICC T20 2026 कुठे आयोजित केला जाईल? तर पहिला ऑप्शन आहे ऑस्ट्रेलिया. दुसरा आहे भारत. तिसरा आहे इंग्लंड आणि वेल्स. चौथा ऑप्शन आहे साऊथ आफ्रिका. तर याचं करेक्ट उत्तर आहे इंग्लंड आणि वेल्स या ठिकाणी आयोजित केला जाईल 2026चा ICC T20 वर्ल्ड कप. पुढचा प्रश्न पहा, माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाची सुरुवात केव्हापासून झालेली आहे? तर पहिला ऑप्शन आहे 1-2-2026. दुसरा ऑप्शन आहे 1-3-2026. तिसरा ऑप्शन आहे 1-4-2026. चौथा ऑप्शन आहे 1-5-2026 पासून. ठीक आहे.
तर याचं करेक्ट उत्तर आहे 1/4/2026 पासून माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाची सुरुवात झालेली आहे. तर बघा, माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान बद्दल माहिती घेऊया. सुरू केले कोण? तर महाराष्ट्र सरकारने. उद्देश ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सुधारणे आहे. शुभारंभ 1 एप्रिल 2026 पासून. कालावधी आहे 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 पर्यंत. प्राथमिक आरोग्य केंद्रात ECG आणि डायलिसिस सारख्या सेवा मोफत उपलब्ध करणे आहे. याचा उद्देश महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना PMJY आता सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विस्तारित करणे आहे. त्यानंतर बघा, सुमारे 2737 प्राथमिक आणि शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना PMJY अंतर्गत समाविष्ट येत आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावाला, प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि जिल्हा परिषदांना कोट्यावधी रुपयांचे पुरस्कारसुद्धा देण्यात येणार आहे. आणि ते किती आहे? 2 ते 5 कोटीपर्यंत ते जाहीर केले जाईल. त्यानंतरचा प्रश्न पहा, सर्वाधिक सागरी मासे उत्पादन करणारे भारतीय राज्य कोणते बनले? तर पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र, दुसरा ऑप्शन आहे गुजरात, तिसरा ऑप्शन आहे तामिळनाडू आणि चौथा ऑप्शन आहे केरळ. तर याचं करेक्ट उत्तर आहे तामिळनाडू. तर सर्वाधिक सागरी मासे उत्पादन करणारे भारतीय राज्य आहे तामिळनाडू. तर बघा, आपली डेली 7 AM आपला चालू घडामोडीचा व्हिडिओ येत असते विद्यार्थी मित्रांनो या चॅनलवर. तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.